पण आता शिवसेना हा असा पक्ष आहे की तिथे प्रत्येक गोष्टीसाठी एक स्पेशलायझेशनचा माणूस आहे. म्हणजे मग जर समजा जर संपादकीय किंवा अकॅडमिक काही बोलायचं आहे तर संजय राऊत आहे, दिल्लीचं राजकारण संजय राऊत आहेत, अनिल देसाई आहेत, संघटनात्मक गोष्टींसाठी काही जुगाड करायचं आहे तर मिलिंद नार्वेकर आहेत, काही लीगल करायचं आहे तर अनिल परब आहेत. स्टुडंट विंग ऑपरेट करणं आणि स्टुडंट विंगच्या निवडणुका जिंकून आणणं याचा एक स्पेशलिस्ट म्हणून वरुण सरदेसाई हा गेली 10 वर्ष काम करतोय. हे जे काय आहे या इथे शिवसेना कमी पडते आणि तिथे आपण जायला हवं असं वरुण सरदेसाईंना कधी वाटलं. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की भारतीय विद्यार्थी सेना मोहन रावलेंनंतर थेट राज ठाकरेंकडे आली. त्यावेळेला त्यांचं वय 18 वर्ष होतं आणि तो स्वतः राज ठाकरे गेल्यानंतर थेट आदित्य ठाकरे. पण आदित्य ठाकरे हे झटकन नेता झाले, मंत्री झाले, सरकारमध्ये गेले आणि जी पोकळी राहिली ती वरुण सरदेसाईने भरून काढली. हा जो फाईन ट्युनिंग आहे स्टुडंट विंगचा किंवा युथचा हा आपण कॅपिटल करायला पाहिजे. हे वरुण सरदेसाईंना कधी जाणवलं नाही? काय झालं, आपण म्हणालात तसं युवा सेनेची स्थापना झाल्यानंतर लगेचच जी पहिली सिनेटची निवडणूक झाली ती 100% आदित्यजींनी स्वतः ओव्हरसी केली. त्यामध्ये 10 पैकी 8 सीट आम्ही जिंकलो आणि त्याच्यानंतर आमच्या पक्षात सगळ्यांना कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो, आपण पुढच्या वेळी 10 पैकी 10 सीट जिंकण्याचा प्रयत्न करू शकतो. तर तुम्हाला ते सगळंच गणित माहिती आहे, कदाचित आपल्या व्ह्युअर्सना तेवढं माहिती नसेल तर कोटा सिस्टीम असते. त्यामुळे 10 पैकी 10 जागा आणणं हे प्रचंड कठीण आहे, कारण डायरेक्ट 1 to 1 निवडणूक होत नाही, 5 लोकांचा प्रेफरन्स आपल्याला लावायला लागतो वगैरे वगैरे. त्यामुळे 2018 साली सुद्धा मग आमची तेव्हा अत्यंत एक चांगली टीम काम करत होती आणि तेव्हा आम्ही यशस्वी झालो. गेल्या 2 वर्षापूर्वी जेव्हा आमचा पक्ष फुटला त्यानंतर अनेक लोक आमच्या युवा सेनेतनं आम्हाला सोडून गेले. त्यानंतर मी स्वतः एक ठरवलं, आमची जी नवीन टीम होती त्यांना हाताशी धरून मी एक ठरवलं की आपण आता केवळ मुंबई विद्यापीठापुरतं सीमित नाही राहायचं. म्हणजे ज्या दिवशी हे नवीन सरकारची शपथविधी झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नागपूरचा फ्लाईट पकडून मला आठवते 30 जून 2022ला त्यांचा शपथविधी झाला. 1 जुलैला तुम्ही नागपूरला होतो आणि मी नागपूरला गेलो. तिकडनं मी गडचिरोलीला गेलो, कारण गडचिरोली विद्यापीठाच्या निवडणुका लागलेल्या सिनेटच्या आणि तेव्हा फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. मी तिकडे थांबलो आणि तिकडचा आमचा युवासेनेचा जिल्हा प्रमुख होता, त्याला आम्ही उमेदवारी दिली आणि गडचिरोलीमध्ये युवासेनेचा सिनेट सदस्य निवडून आणला. आणि मग मला ते मॉडेल कळलं आणि मग त्यानंतर वर्षभरात या सगळ्या गोष्टींना काय मीडियामधनी फार हायलाईट नाही केलं, कारण या बाहेरच्या होत्या. पण गडचिरोलीमध्ये मी जाऊन सिनेट सदस्य निवडून आणला, मी अमरावतीत जाऊन आणला, मी जळगावात जाऊन सिनेट सदस्य निवडून आणला, मी पुणे विद्यापीठाचा युवा सेनेचा सिनेट सदस्य आहे, कोल्हापुरात आणला, मराठवाडा विद्यापीठात आणला. त्यामुळे जवळपास प्रत्येक विद्यापीठ, एक नांदेडच्या विद्यापीठात आमचा उमेदवार हा अवघ्या मला वाटतं 25 मतांनी पडला. पण बाकी सगळीकडे आज युवा सेनेचा प्रेझेन्स हा विद्यापीठात असावा याकरता आम्ही प्रयत्न केले आणि ते यशस्वी पण झाले. आता नंतर जेव्हा मुंबई विद्यापीठाची निवडणूक आली तेव्हा तर एक मोठं चॅलेंज होतं आमच्यासमोर आणि हे चॅलेंज हे होतं की अनेक लोकांना असं वाटलेलं की गेल्या वेळी झालं ते झालं, यावेळी काही ना शक्य होणार नाही. त्यात मनसे, भाजप आणि एकनाथ शिंदेसोबतची जी काही युवासेना होती हे सगळे एकत्रित लढतील असं सांगितलं जात होतं. त्यांनी तसे प्रयत्न पण केले आणि संपूर्ण सदस्य नोंदणी मतदार नोंदणी झाल्याच्या नंतर जेव्हा त्यांना लक्षात आलं की आम्ही निवडणूक जिंकतोय तेव्हा त्यांनी अख्खी मतदार नोंदणी खारिज करून टाकली आणि शून्यापासून सुरुवात करायला लावली. दॅट वॉज अ बिग चॅलेंज. पण ते पण सगळ्या शिवसैनिकांच्या आणि युवासेनेच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली. आम्ही अतिशय चांगली नोंदणी केली आणि मग नोंदणी झाल्यानंतर आदित्य ठाकरे साहेब पण कॉन्फिडंट होते आणि म्हणून मग जेव्हा निवडणुका परत रद्द झाल्या तेव्हा मी म्हणालो की साहेब आपण आता कोर्टात गेलं पाहिजे, कोर्टातनं आपण ही ऑर्डर आणू. आम्ही हायकोर्टात गेलो, फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो मुंबई विद्यापीठाचे इलेक्शन करता. पण आमची बाजू सत्याची होती त्यामुळे आम्हाला ओव्हरनाईट ऑर्डर मिळाली आणि आम्ही दोन्ही गोष्टी एक हिअरिंगमध्ये जिंकलो. हायकोर्टात पण पहिल्या हिअरिंगमध्ये जिंकलो, सुप्रीम कोर्टामध्ये पण पहिल्या हिअरिंगमध्ये जिंकलो. मग निवडणूक झाली, निवडणुकीत सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली. मला एक दुसऱ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे की ह्या सगळ्या निवडणुकीचा जो न्यायालयीन एक तंटा सुरू होता तर मला आठवतंय, माझी सूत्र थोडी बरं काम करतात म्हणून मला ते आठवतंय की जो न्यायालयात जायचा निर्णय हा रात्री उशिरा झाला आणि तो फक्त आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाई या त्रयीमध्येच तो मर्यादित ठेवला गेला, तो बाहेर गेला नाही आणि रातोरात कोर्टात जाण्याची प्रक्रिया पार पडली आणि दुसऱ्या दिवशी भाजपच्या काही नेत्यांना असं वाटलं होतं की ते आचारसंहितेमध्ये अडकेल वगैरे, तर ते खूप गोपनीय ठेवलं गेलं. तर त्याचं कारण काय होतं? शिवसेना अजूनही लिकेज आहे म्हणून ते गोपनीय ठेवलं गेलं? काय झालं की तो रणनीतीचा एक भाग होता? नाही, काय झालं तो आपण त्याचा घटनाक्रम समजून घेतला पाहिजे. राज्य सरकारला या निवडणुका नको होत्या.
का? कारण त्यांनाही भीती होती की त्यांचं पानिपत होणार, ते 10 पैकी एकही जागा त्यांची येणार नाही. गेल्या वेळी तर उघडपणे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्र लिहून ती निवडणूक रद्द करून घेतली. यावेळी पण त्यांची जी अधिकृत RSSची विंग आहे अभाविप, यांनी कोर्टात जाऊन तो प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यांनी पत्रव्यवहार केला, तो अयशस्वी ठरला. यानंतर यांनी काय केलं की शनिवारी संध्याकाळी 6 वाजता अर्जंट मीटिंग बोलवली. ती मीटिंग रात्री 9:30 वाजेपर्यंत चालवली आणि 9:30 वाजता निवडणुका रद्द केल्या. शुक्रवारी संध्याकाळी आणि रविवारी निवडणुका होत्या. म्हणजे मध्ये फक्त एक दिवस राहिला शनिवारचा. यांना काय वाटलं की शनिवारी तसंही वीकेंड बेंच असतो, त्याच्यावर कधी येणार मिळणार. त्यामुळे आमच्याकडे रात्री 9:30 ऑर्डर आली, तेव्हापासून दुसऱ्या दिवशी वीकेंड बेंचपर्यंत जायचे तेवढाच वेळ आम्हाला होता. त्यामुळे लिकेजपेक्षाही वेळच नव्हता कोणाला जास्त लोकांना सांगायला. आम्ही केवळ आदित्यजींना आणि साहेबांच्या मी कानावर टाकलं की साहेब आपण असं करूया. साहेब म्हणाले यार आपल्याला वीकेंड बेंचसमोर लगेच तारीख मिळेल का, त्याची कधी ऑर्डर येईल, किती दिवसांनी, कारण आमची जी मुख्य केस चालू आहे ती गेले किती दिवस सुरू आहे आपण सारे पाहतोय. आम्ही बोला साहेब आपण प्रयत्न करून बघू, कारण ह्यांनी जे केलं हे 100% इल्लीगल आहे. अशी निवडणूक एकदा जाहीर झाल्यावरती रद्द करता येत नाही. त्याचे आम्ही सगळे केस पेपर वगैरे आमचे वकिलांच्या टीमसोबत आम्ही केले आणि म्हणून आम्ही म्हणजे रात्री 10ला ते सगळं काम चालू केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आम्ही केस ॲडमिट पण करून घेतली, बोर्डावर घेतली, तत्काळ सुनावणी झाली आणि 3 वाजेपर्यंत निकाल पण आला आणि ते निवडणुका झाल्या.